माणसाचा हात तुटला की नाही, बाईच्यावर बलात्कार झाला का नाही, यांच्या भावना दुखवत नाहीत. पण गणपतीचा हात नेताना जर तुटला की नाही तर यांच्या भावना दुखावतात. शिवाजीच्या पदरी, हिंदू राजाच्या पदरी मुस्लिम होते, खरं आहे. दुसऱ्या बाजूला बघा, मुसलमाना राजाच्या पदरी हिंदू होते का नाही. आता त्यांची नावं घेतली की काही लोकांच्या भावना दुखावण्याचा धोका आहे. आपल्या या भावना म्हणजे काय प्रकरण काय मला काही कळत नाही. माणसाचा हात तुटला की नाही, बाईच्यावर बलात्कार झाला का नाही, यांच्या भावना दुखवत नाहीत. पण गणपतीचा हात नेताना जर तुटला की नाही तर यांच्या भावना दुखावतात. माणसावर होणाऱ्या अत्याचारांच्या पेक्षा प्रतिमांच्यावर होणारे अत्याचार यानं माणसं प्रक्षुब्ध केली जातात. याचा उल्लेख केला. आमच्या कोल्हापुरामध्ये दंगा झाला, तुमच्या पुण्याला झाला होता. कोल्हापूरच्या शिवाजी चौकामध्ये 3000 लोक एका तासात कसे जमले. अगोदरच ठरलं होतं चिथावणीखोर चित्र प्रसिद्ध करायची आणि त्याचं निमित्त सांगून दंगे करायचे. याच्यासाठी म्हणून तुम्हाला मी सांगतो, शिवाजी महाराजांचा त्यांच्या संबंधी असणाऱ्या भावनांचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा असतो. शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं लक्षण म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार तयार केला होता आणि त्या आरमाराचा प्रमुख होता दर्या सारंग दौलत खान, मुसलमान होता. शिवाजी महाराजांच्या एका सेनापतीचं नाव बेग असं सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजांचा वकील मुसलमान आणि अफजल खानाचा वकील त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कृष्णाजी भास्कर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पकडून आणली आणि दरबारामध्ये महाराजांच्या समोर हजर केले असे चित्र आहे. अशी कविता आहे आणि त्या कवितेमध्ये तो कवी असं वर्णन करतो. त्या सुंदर तरुण मुस्लिम स्त्रीला पाहून शिवाजी महाराज म्हणतात, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. काय उत्तम कविता आहे, तुम्हाला मी सांगतो. परधर्मातली तरुण सुंदर स्त्री पाहून ज्याला आईची आठवण होते, अरे असं अद्वितीयत्व सौंदर्यासंबंधीचा एवढा निकोप दृष्टिकोन जगामधल्या इतर राजांच्या मध्ये दिसला नाही.